या देशातील तमाम बहुजनांचं आराध्य दैवत परळी वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्याने आपल्याला आरक्षण हे देशामध्ये पहिल्यांदा दिलं, असं आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भगवान बाबा सावित्रीबाई फुले, बहुजनांची सर्व दैवत, त्याचप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आज या परळी नगरीमध्ये ओबीसी बहुजन पार्टी या महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजनांच्या या पक्षाचा पहिला विभागीय मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. या मेळाव्यास अनेक कार्यकर्ते नेते यांनी मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे व्यासपीठावर सुद्धा अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोयत्याची भाषा करून या ठिकाणी ओबीसी समाजाला एक फार मोठा दिलासा देण्याचं काम केलं, असं कोयतावीर माझे स्नेही आदरणीय टी पी मुंडेसाहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी शिवाजी बापू शेंडगेंच्या काळापासून या बहुजनांच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं, ज्यांनी लोकसभा लढली आणि 2 नंबरला त्या ठिकाणी त्यावेळी राहिले आणि तेव्हापासून लढत असलेले आणि अजूनही लढण्याची जिद्द असलेले हरिभाऊ शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्याने आपला कायदेशीर आपली लढाई जी आहे ती मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टात लढला गेला, त्या ठिकाणी मराठा समाजाचं पहिल्यांदा कंबरडं मोडायचं काम केलं असेल तर ते मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टात लढला. जे काम त्यांनी केलं ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे या ठिकाणी ॲडव्होकेट मंगेश ससाणे उपस्थित आहेत. ज्यांनी धनगर समाजाला या ठिकाणी उपोषण काय असतं, कसं असतं, त्यातून आंदोलन कसं उभा करायचं त्याचं बाळकडू पाजलं असे पांडुरंगजी मिरगळजी, या ठिकाणी भटक्या मुक्तांचे नेते हरिभाऊ गायकवाड, त्याचप्रमाणे ज्यांनी अशोक चव्हाणला 2दा निवडणुकीमध्ये धोबी पछाड केले असे कोळी समाजाचे नेते आणि भावी आमदार आदरणीय भगवानराव गिसेवाडजी, या ठिकाणी मुस्लिम ओबीसीचे नेते आदरणीय रफिकभाई कुरेशी, नागोराव शेंडगे, उत्तर मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी भोजने, हिंगोली जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे, याचप्रमाणे आमचे लातूरचे नेते ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव सूळसाहेब, ज्यांनी कन्नड या विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी बहुजन पक्षाकडून लढण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे, असे सय्यद साहेब म्हणतात की आपण MIMशी युती करायला पाहिजे असं त्यांनी, आणि ते स्वतः त्यांच्याशी चर्चाही करून आले असं त्यांनी सांगितलं आहे. फक्त त्यांना आपला वेळ देताना नाही बोलणं करण्यासाठी, पण त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे दक्षिण मराठवाडा विभागाचे अध्यक्ष, ज्यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असे भीमरावजी मुंडेसाहेब, या ठिकाणी आमचे संघटक यशवंतरावजी गायके, उस्मानाबाद भूमपरांड्यातून जे आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत असे अरुणरावजी जाधवजी, ॲडव्होकेट डोणेसाहेब, त्याचप्रमाणे या बीड जिल्ह्याचं ज्यांनी धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे असे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष विनायक गर्देजी व्यासपीठावर उपस्थित. इतर सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं आता घेत नाही आहे, बराच वेळ झालेला आहे, आपल्याला आम्हालाही पुढे ट्रेन पकडायची आहे. तर उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ओबीसी अनेक समाजाचे नेते मंडळी, ओबीसी समाजाचे पक्षाचे
पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आजच्या या मेळाव्यातून जी येणारी लोकसभा निवडणूक आहे 2024 महाराष्ट्र विधानसभा, या विधानसभेचं लढण्याचं रणशिंग जे आहे ते आजच्या मेळाव्यातून आम्ही फुंकलेलं आहे. हा संदेश आपण सगळ्या महाराष्ट्राला पहिल्यांदा द्यायचा आहे. 46 मतदार आहेत, मतदारसंघ 46 आहेत आणि आजच्याच मेळाव्यात जवळपास 20-22 जिंकण्याची तयारीसुद्धा जी आहे ती आजच्या मेळाव्यातून आपली पार पडलेली आहे. म्हणजे आजचा मेळावा तसा हा ऐतिहासिक मेळावा आहे. आमचे मुस्लिम बांधव, आपलं नाव मी विसरलो, कुरेशी साहेबांनी या ठिकाणी आपल्या आणखीन आशा पल्लवित केल्या. जर मुस्लिम समाजाला आपण सोबत घेतलं तर ओबीसी आणि मुस्लिम जर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर एकत्र आले तर माझ्या मते आपल्याला सत्तेपासून कुणीही आपल्याला रोखू शकणार नाही. आपल्याला आठवत असेल की मुस्लिम समाज हा UP आणि बिहार आणि विशेषतः पश्चिम बंगाल या ठिकाणी, पश्चिम बंगालमध्ये ममतासोबत आहे, तिथं त्याची सत्ता आहे. अखिलेश यादवचे वडील त्या ठिकाणी त्यांनी मुस्लिमांना सोबत घेतलं, तिथं त्यांचं राज्य 15-20 वर्ष त्यांची सत्ता त्या ठिकाणी आली. त्याचप्रमाणे लालू प्रसाद यादव यांनीसुद्धा त्या ठिकाणी बिहारमध्ये मुस्लिमांना सोबत घेतलं आणि त्या ठिकाणची सत्ता जी आहे ती सत्ता बहुजनांच्या हातात घेण्याचं काम जे आहे त्या राज्यामध्ये मुस्लिमांना सोबत घेतल्यामुळं, मुस्लिम बांधवांना सोबत घेतल्यामुळं झालेलं आहे. आणि तोच विचार जो आहे आजच्या बैठकीतसुद्धा या ठिकाणी कुरेशी साहेबांनी मांडलेला आहे. मी कुरेशी साहेबांचा मी खरंच धन्यवाद देईन. आणि इथं सय्यद साहेबसुद्धा जे स्वतः मुस्लिम समाजाचे आहेत, कन्नड मतदारसंघात ते सांगतात की 50,000 मुस्लिम समाज आहे, ओबीसी जर सोबत आले तर माझी सीट नक्की त्या ठिकाणी लागू शकते, अशी जिद्द बाळगून सय्यद साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे जाधवर साहेब आहेत, अनेक आमचे गिसेवाडजी, तर आम्ही तर त्यांना आम्ही भावी आमदार आत्ताच निवडून असं आम्ही जाहीर करतो आहे की गिसेवाडजी आता पुढचे आपले आमदार असणारच आहेत. तर अशा प्रकारे आजचा मेळावा जो आपला आहे, आजचा मेळावा आपला या पुढच्या विधानसभेचे जी आहे, या ठिकाणी विधानसभेची चाहूल जी आहे ती इतर पक्षाला मिळाली असेल, पण आपल्या आजच्या मेळाव्यातून इतर पक्षांपर्यंत मेसेज नक्कीच गेला असला की आता ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी यात मराठवाड्यातला तमाम ओबीसी बांधव जो आहे तो या ठिकाणी मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण आता लहान मुलगंसुद्धा सांगेल की येणारी विधानसभा जी आहे ती फक्त ओबीसी विरुद्ध मराठा अशीच पुढची निवडणूक होणार आहे. आणि संख्येचं गणित जे आहे, माझ्या मते मिरगल तुम्ही जरा चुकला, मराठा समाज संख्या तुम्ही 22% 30% काय सांगितली. मराठा समाजाची लोकसंख्या जी आहे, पण मराठा समाज खऱ्या अर्थानं बघायला तर 8% ते 12% आतमध्येच आहे. हा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये फक्त 8% ते 12% मराठा समाज आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येचं इतकं काय आपण टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. फक्त आपले कसे आपण गोळा करायचे. ओबीसी तिथं का मिळवावा, एक तुकारामाचा अभंग आहे, मराठा तिथं का मिळवावा, तसं आहे म्हणतो ओबीसी तितका मिळवावा. जर ओबीसी आपण मिळवला, त्याच्यासोबत मुस्लिमांची साथ घेतली आणि दलितांची जर साथ घेतली तर आपण 80%च्या आसपास जातोय. कुठं 80% आणि कुठं हे 8-10%. जरांगेला सांगायचं ये मैदानात म्हणून सांगू. मी आव्हान करतो या व्यासपीठावर जरांगेंना, खरंच तुम्ही मैदानात या. ते म्हणतात ना ओबीसी नेत्यांना पाडणार, ह्याला पाडणार, त्याला पाडणार, जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल त्याला पाडण्याची भाषा जरांगे करतायत. पण जरांगेंना अजून त्यांची संख्या किती आहे ह्याच्यावर गणितच माहीत नाही. या ठिकाणी बिहारची जनगणना झाली, किती झाली ओबीसीची लोकसंख्या? 63% लोकसंख्या झाली. बिहारमध्ये 63% लोकसंख्या. ज्या ठिकाणी लोकसंख्या झाली त्या ठिकाणी 60%च्या वरतीच झालेली आहे. 1931 साली 52%. आता आपली लोकसंख्या किती पुढे गेली असेल? मागच्या वेळी मुंडे साहेब म्हणले की आम्ही काय 5-50 वर्षात आम्ही काय शांत बसलो का, आम्ही काय लोकसंख्या वाढवली नाही का, असं तुमचं विधान मागच्या भाषणात होतं. तर अशा प्रकारे आपण 60-65% आसपास आहोत. आपल्याला कसलंही टेन्शन आहे लोकसंख्येचं. फक्त एवढंच की आपण जे पराभवाच्या मानसिकतेत जातो, अरे आपलं कसं व्हायचं, ती काँग्रेस पक्ष मोठा आहे, तो शिवसेना पक्ष मोठा आहे, तो
तो भाजप पक्ष असा आहे, ते पैसेवाले आहे, ते असं आहे तसं आहे. काही हे असलं टेन्शन करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. मला निवडणुकीचा पूर्ण अनुभव आहे. मी ते 21 दिवसात आमदार झालो आहे. ज्या जत मतदारसंघामध्ये मला त्या गावाचं नाव पण माहीत नव्हतं. साला कानडी भाग, कोणत्यान बोंबलाल गावाचे नाव अशी असायची. हल्ली टळली पळली कोणत्यान बोंबलाल अशी गावाची नावं. आणि त्या ठिकाणी मला मुंडे साहेबांनी सांगितले की तुम्हाला तिथं लढायचं आहे म्हणून. अहो म्हटलं मला गावाचं नाव माहीत नाही, मला रस्ते माहीत नाही, तिथले कार्यकर्ते माहीत नाही. नाही म्हणजे तुमचं नावच असं आहे की शिवाजी बापू शेंडगेंचा मुलगा त्या ठिकाणी आला आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कानडी भाषिक जरी असेल तरी धनगर समाज असेल, ओबीसी समाज जो आहे तर तुमच्या बाजून ठामपणे उभा राहील. या अपेक्षेने त्यांनी मला त्या ठिकाणी नेमलं. पण तिथं पाहतो तर तिथला आमदार जो आहे, जे तिथला जो प्रस्थापित नेता होता, त्याच्यावरती म्हणजे जे पवारसाहेबांचं जे काही क्वालिफिकेशन आहेत, कारखाने सूतगिरण्या अमकं टमकं सगळं जे काय सगळं हे सगळं त्याला होतं. कारखाने होते, बँका होत्या, पंचायत समिती, दूध डेऱ्या, मार्केट कमिट्या, सगळं त्यांचे होतं. पण ॲडिशनल म्हणजे काय तर ह्याची शेती असते बघा बोंडाची, त्याची 1000 एकर शेताची बोंडी, सगळा 2 नंबरचा व्यापार त्याचा. 37 गुन्ह्यामध्ये 1 नंबरचा आरोपी. अशा प्रकारचा एकदम म्हणजे जसा भस्मासुर तसा तो त्या ठिकाणी उमेदवार होता. आणि अशा ठिकाणी मला त्या ठिकाणी पाठवलं. त्यानेच आमची लिस्टच पाठवली की ह्या 17 जणांच्या हितून बॉड्या जाणार म्हणून सांगितलं की निवडणुकीला मला मतदान करणारे किंवा मला मदत करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची यादीच लावली तिथे त्यांनी की यांच्या इथून 1.5 बॉड्या जाणार म्हणून. इतका भयानक मतदारसंघ होता. पण काही नाही, फक्त जिद्द आणि जिज्ञासा आहे त्याच्याने त्या ठिकाणी उतरलो. आणि त्या ठिकाणी त्याने अर्धा किलो मटण दिलं प्रत्येकाला. आता म्हटलं मटणाला उतारा काय द्यायचा, अर्ध्या किलोला मी 2-4 बाजार विकत घेऊन टाकले. 2-3 बाजार भी खरीद कर लिया और 10-12 ट्रक लाके छोड़ दिया. हर एक गाँव में 10-10 12-12 दे दिया. बोला जितना चाहे उतना खा जाओ. उसने गावठी ह्याचे बॉक्सेस द्यायला चालू केलं. आमचा शिपिंगचा धंदा त्या ठिकाणी आमच्या 25 वर्षामध्ये लंडनचे असेल, इस्रायलचे असेल, फ्रान्सचे असेल, पॅरिसचे असेल, सगळ्या जमा करून ठेवलेल्या सगळा म्हणजे स्टॉक काढला आणि वाटला गावागावामध्ये. ते बोले अरे इसने हमको पानी की पिलाई, अन्ना ने हमको लंडन की पिलाई. अरे वाह. म्हणजे निवडणुकीचे मध्ये असेही काही फंडे असतात की जे विजयापर्यंत घेऊन जातात. म्हणजे हा सगळा अनुभव जो आहे तो माझा चांगला बी अनुभव आहे आणि वाईट पण अनुभव आहे. एकदम जास्त विकास केल्यानंतर सुद्धा मी दुसऱ्या वेळी ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी मी एवढा विकास केला की त्या दुष्काळी भागाचं नाव मिटवून टाकलं. सगळ्या डाळिंबाच्या बागा, द्राक्षाच्या बागा, ऊसाचे मळे फुलले सगळे. एकेका एकराला भाव 20-20 लाख रुपये आला. मी आमदारकीला ज्यावेळी लढलो 20,000 रुपये भाव होता, 25 भाव होता. आणि ज्यावेळी मी आमदारकी दुसऱ्यांदा लढलो त्यावेळी 20 लाख भाव होता. पण तरीसुद्धा त्या ठिकाणी मला पाडण्यामध्ये प्रस्थापितांना यश आलं. आधी अचानक मी गेलो, त्यांना जमलं नाही. पण ज्यावेळी त्यांनी नियोजन केलं त्यावेळी त्यांनी मला पाडलं. ज्यावेळी हे बहुजन समाजाचे किंवा ओबीसीचे नेते ज्या ठिकाणी आमदार झाले त्या ठिकाणी त्यांना पाडण्याचं षड्यंत्र जे आहे त्या सगळ्या प्रस्थापितांनी म्हणून केलं. मग त्याच्यामध्ये मुंडे साहेब पण चुकले नाहीत, त्याच्यामध्ये मी हे नाही, शिवाजी बापू शेंडगे असेल, अण्णासाहेब लेंगरे असेल, काकासाहेब थोरात असेल, अशी अनेक नावं जी आहेत पहिल्यांदा निवडून आले पण दुसऱ्यांदा निवडून येऊ शकले नाहीत. म्हणून आपल्याला या ठिकाणी आत्ता जे वातावरण निर्माण झालेलं आहे की ओबीसी विरुद्ध मराठा. आणि या ठिकाणी भुजबळ साहेबांना जे टार्गेट करण्यात आलं त्यावेळी भुजबळ साहेब एकदम मानसिक त्यांच्या बाजूला कोणी बोलायला तयार नव्हते. आम्ही मुंडे साहेब त्या ठिकाणी गायकवाड साहेब आपले सकाळ आम्ही 9 वाजता आम्ही मुंडे साहेबांच्या बंगल्यावर गेलो, प्रेस बोलवली आणि सांगितलं की हे छगन भुजबळ हे एकटे नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. त्यांच्या केसाला धक्का लागला ते आम्ही महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. लक्ष्मण गायकवाड आमचे भटक्या मुक्ताचे नेते, त्यांनी काय भाषा करावी. अरे म्हटले आम्ही पळत्या डुकराच्या मानगुडीत बुक्की मारून मारणारी जमात आहे म्हणे, तुम्ही आमचा नाद करायचा नाही म्हणून सांगितलं. मुंडे साहेबांनी तर आंबडच्या मेळाव्यामध्ये तर कोयताच बाहेर काढला. त्यामुळं ओबीसी समाजाला एक दिलासा दिला गेला. नाही तर इतका भीतीच्या छायेखाली गेला होता
आणि इतक्या अशी परिस्थिती निर्माण झाली की कुठल्या वेळी कारण बीडमध्ये आपल्याला माहीत आहे की बीडमध्ये आमदाराची घरं जाळली, सगळी जाळली, त्यामुळं आणि ते पोलिसांच्या समोर जाळली. आणि अशा परिस्थितीमध्ये ओबीसीला त्यातून बाहेर काढायचं काम जे आहे ते कुणी केलं असेल तर आमचे आदरणीय नेते TP मुंडेजी आणि लक्ष्मण गायकवाड साहेब यांनी या मानसिकतेतून ओबीसीला महाराष्ट्राला बाहेर काढलं. आत्ताच गायकवाड साहेब कशी म्हणाले की या ठिकाणी जी निवडणूक झाली आता मुंडे साहेबांच्या वेळी सुद्धा असंच व्हायचं, वाजवा टाळी, तिकडं भुजबळांना वाजवा टाळी हाकला माळी, आणि इथं बीडमध्ये वाजवा तुतारी. आपल्या सगळ्यांना माहीत असेल ना, इथं वाजवा तुतारी आणि हाकला वंजारी, अशा घोषणा या ठिकाणी ज्यावेळी मुंडे साहेब उभा राहिले त्यावेळी अशा घोषणा दिल्या होत्या. मी स्वतः त्यावेळी त्या निवडणुकीमध्ये या बीड जिल्ह्याच्या जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक विधानसभेमध्ये त्यावेळी माझ्या प्रचाराच्या सभा त्यावेळी घेतलेल्या आहेत. त्यामुळे बीडचा माझा संबंध फार जवळचा आहे. फक्त एवढंच की ह्यावेळी जे झालं, ह्यावेळी थोडंसं पंकजा ताई ह्यांनी सांगितलं तसं आपल्या सगळ्या ओबीसी नेत्यांना जर विश्वासात आधी घेतलं असतं, मी थोडं पक्षीय ही निवडणूक पक्षाच्या पुढे गेली, पक्षाच्या पुढे निवडणूक गेली आणि ही निवडणूक उभ्या ओबीसी विरुद्ध मराठा अशीच झाली. आणि त्याच्यामध्ये थोडं नियोजन चुकलं. ते जर आपण सगळ्यांनी मिळून जर त्याच्यामध्ये भाग घेतला असता तर मग मात्र यावेळी चित्र नक्कीच वेगळं असतं. परंतु जे झालं ते झाल्या त्याला चुका. पण इथून पुढे तरी आपण या ठिकाणी सगळे ओबीसी असेल, जेवढे मायक्रो ओबीसी असतील, उद्या आपल्यामध्ये भांडणं लागायची शक्यता आहे. आम्ही धनगर मेजॉरिटी आहे, वंजारी मेजॉरिटी आहे, मुस्लिम मेजॉरिटी आहे किंवा माळी मेजॉरिटी आहे, मग सगळ्या जागा तुम्हीच घेणार का, असा आपल्यामध्ये वाद सुद्धा लागू शकतो. आता काही लोकांनी मायक्रो ओबीसीना बाहेर काढायसाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. गायकवाड साहेब तुम्ही त्या दिवशी वडेट्टीवारच्या बंगल्यावर तेच झालं ना, मायक्रोनं बाहेर काढा. मायक्रो ओबीसीना आपल्या ओबीसीतून बाहेर काढायचं षडयंत्र जे आहे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. म्हणून यावेळी ह्या आपल्या पक्षाची भूमिका जी आहे की जिसकी संख्या भारी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे आपलं ब्रीदवाक्य असणार आहे. त्यामुळे लहान सहान जमातीने सुद्धा आपल्या घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण त्यांना सत्तेमधला वाटा जो आहे तो आपल्याला नक्कीच द्यायचा आहे. इतकी वर्ष काय व्हायचं, मला तिकीट पाहिजे, भाजपच्या दारात, भाजपनं तिकीट नाही दिलं, राष्ट्रवादीच्या दारात, राष्ट्रवादी आलं, मग काँग्रेसच्या दारात, मग त्यांच्या मनानं आलं तर द्यायचं, नाही तर नाही. म्हणजे इतकी वर्ष जे आहे माझ्यासारख्याच्या TP मुंडे साहेब सारख्याच्या नेत्याची ही अवस्था होती की कुणी तिकीट देता का, कुणी तिकीट देता का, कुणी तिकीट देता का. पण आता काय झालं, आता आम्ही ती भानगड संपवून टाकलेली आहे. आता आपला ओबीसीचा पक्ष म्हणजे आपल्याला तिकीट द्यायची फॅक्टरीच आपण काढलेली आहे. ज्याला कोणाला तिकीट उभा राहायचं त्याला तिकीट मागायला ह्यांच्या दारात जायची आवश्यकता नाही. ज्याला कोणाला महाराष्ट्र तिकीट पाहिजे, सगळं आमचे मुंडे साहेब आहेत या ठिकाणी, सगळे आमचे विभागीय अध्यक्ष आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना तिकीट मागायची आहे. आणि तेच तिकीट तुम्हाला इथंच मराठवाड्यातच तुमच्या तिकीट फिक्स होणार आहे. तुमच्या तिकडे मुंबईमध्ये फिक्स होणार नाही आहेत. आणि म्हणून यावेळी आता तिकिटांचा हा विषय संपलेला आहे. कुणीही तिकिटाची काळजी करू नये. कुणाला जिल्हा परिषद व्हायचं आहे, कुणाला पंचायत समिती व्हायचं आहे, कुणाला ग्रामपंचायत पाहिजे, सगळ्या प्रकारचे तिकीटे जे आहेत ना ते आपल्या पक्षातही आपण दिली जाणार आहे. फक्त आता एवढाच विषय आहे की आपण एकत्र कसं येणार, कधी येणार. आता आपल्याला वेळ पण जास्त राहिलेला नाही आहे. त्यामुळं ह्या ज्या मेजर जमाती आहेत त्याच्यामध्ये गावगाड्यामध्ये सगळ्यांनी चावडीवरती एकत्र येणं हा एक अतिशय सोपा साधा विषय आहे. कुठचा विषय मांडला की गावामध्ये आपण एकत्र व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी चावडीवरती आपण एकत्र येऊ, ज्या दिवशी चावडीवरती तेली चाळी बाळी कोष्टी कुबा धनगर वडा रामोशी मुस्लिम दलित हे एकत्र येतील, तेव्हापासून या मराठ्यांचा या महाराष्ट्रामध्ये सरपंच पण निवडून येऊ शकत नाही. आमदारकी लई लांबची गोष्ट राहिली, खासदारकी लई लांबची गोष्ट राहिली. मग आपण तर गावात एकत्र काय येऊ नये, आपण समदुःखी आहोत. त्यामुळं ह्या सगळ्या छोट्या छोट्या जमातींना मी धनगर समाजाचा अनेकवेळा सांगतो की धनगर समाज आतापर्यंत काय म्हणायचं, अरे 2 नंबरचा धनगर समाज आहे, एक पण खासदार गेला नाही, एकही आमदार नाही आहे, कसं होणार, सगळ्या जागा मराठ्यात घेऊन चाललेल्या आहेत. पण धनगर समाजाला चुकलं कुठं, धनगर समाज म्हणजे माझ्यासकट मी सांगतोय, मी असेल, माझे वडील असतील किंवा आणखी ज्याने धनगर म्हणून निवडणुका लढल्या, त्याची एकच चूक झाली की त्यांनी त्या धनगर म्हणून निवडणुका लढल्या
ते जर ओबीसी म्हणून लढले असते तर आज चित्र वेगळं असतं. मी समजा ओबीसी म्हणून लढलो असतो तर चित्र वेगळं असतं. आज मी मंत्रिमंडळ असतो मी. तर म्हणून धनगर समाजाला जर सत्तेत जायचं असेल तर धनगर समाजाचा सत्तेचा महामार्ग धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावरून जात नाही, तो या ओबीसीच्या गल्ल्यामुळे तर जातो. ज्याकडे धनगर समाजाच्या नेत्याला जर आमदार व्हायचं असेल तर त्यांनी या ओबीसीच्या तेली माळी साळी गोष्टी यांच्या गल्लीबरोबर जाऊन त्यांना सोबत घेऊन गेलं तर तो रस्ता नीट जाऊन विधानसभेत पोचतो, सरळ मंत्रालयात पोचतो. आणि म्हणून हा ओबीसी जो आहे हा सत्तेचा महामार्ग आहे, सत्तेचा महामार्ग आहे. आपल्याला कळलंच नाही ही एवढी मोठी ही संधी आपल्याला फुकटच आहे. म्हणजे मतदानात जायचं किती साधी सोपी लढाई या लोकशाहीची, आपण लढलोच नाही. खऱ्या अर्थाने गेल्या 75 वर्षात ही साधी सोपी लढाई सत्तेची ही आपण लढलोच नाही. आपण ह्यांच्या सतरंज्या उतरायच्या, ह्यांचा गुलाल उधळायचा, हे निवडून आले की नाचायचं, गोटभर दिली ते घ्यायची आणि नकायचं त्यांच्या नावानं, त्यांचं झेंडाबाद करायचं. ह्याच्यातच आपल्या पिढ्या बर्बाद झाल्या. पण आता ते न करता 3.5 लाख कोटीचा खजाना, महाराष्ट्राचं बजेट एका वर्षाचं 3.5 लाख कोटी असते, असं 5 वर्षाचं बजेट आहे. ते सगळं तुमच्या हातात यायचं असेल तर आपल्याला या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला ही सत्तेची लढाई जी आहे, ही राजकीय लढाई जी आहे, ही आपल्याला लढावीच लागेल. आणि आरक्षणसुद्धा वाचवायचं असेल तर आता आपल्याला मतपेटीतून ही आरक्षणाची लढाईसुद्धा लढावी लागेल. आणि ती जर आपण नाही लढली तर आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत अक्षरशः गुलाम म्हणून हे लोक आपल्या पुढच्या पिढ्या गुलाम म्हणून गावागावामध्ये राबवतील. गावागावातनं गावं सोडायची पाळी येईल आपल्याला. आणि शहराकडे काही गावातले लोक काही अनेक कुटुंब स्थलांतरित झाली. जी नाभिक समाजाशी धोबी समाजाची 1-2 कुटुंब आहे त्यांनी भीतीने त्यांनी गावं सोडलीसुद्धा. परवालाच गेल्या आठवड्यामध्ये एका नाभिक समाजाच्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी घरात घुसून मारहाण केली त्यांनी. आणि त्याला पेट्रोल टाकून पेट्रोलला होती इतक्यात कोणतं मध्ये पडलं आणि शेवटी त्याला त्या गुन्हासुद्धा घ्यायला तयार नाही. मी SP ला फोन केला आणि तेव्हा कुठे जेव्हा ते गुन्हा त्यांनी दाखल करून घेतला. म्हणजे हे आता फक्त सुरुवात आहे. हे आणखीन वाढायच्या आधी आपल्याला हे सगळं जे आहे आपण 60% आहोत, आपण 65% आहोत. हे राज्य आपलं आहे, आपलंच मत, आपलाच नेता, आपलीच विधानसभा, आपलंच मंत्रालय, आपलाच मंत्री आणि आपलाच मुख्यमंत्री, हे डोक्यात आपल्या घुसत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या ताब्यात येणार नाही. गेल्या 4 पिढ्या गेल्या, अजून 4 पिढ्या जातील. आपलं आरक्षण हाय खाऊन जातील. ॲडमिशनचं सुद्धा प्रॉब्लेम होईल, ॲडमिशन मिळणार नाही. नोकरीसाठी सुद्धा वन भडकावं लागेल. आणि पुन्हा तेच मेंढपाळी करा, हमाली करा, वेठबिगारी करा, नाहीतर कोयता हातात घ्या आणि ऊसतोडीला चला. हे आपल्या नशिबी, आपल्या मुलाबाळांच्या नशिबी यायचं नसेल तर आपल्याला हा लढा जो आहे आपल्याला नेटानं लढावंच लागेल. आणि तो लढण्यासाठी आम्ही तर सगळे तयार आहोत. आता कुणी तर आमचं वय काढलं, कोणी तर म्हणलं मी 67 झालो, 68. हा मेरगळ तुम्ही सांगितलं, हो मेरगळ तुम्ही सांगितलं आम्ही 68 वर्ष झालो म्हातारे झालो म्हणे. मुलीचं नाही असलं म्हातारा म्हणून जोपर्यंत ओबीसीला सत्तेत बसवत नाही तुमच्या सगळ्या आपली धनगराची पोरं, ओढव्याची, रामुशाची पोरं ही जोपर्यंत सत्तेत बसवत नाही तोपर्यंत आम्हाला म्हातारा सुद्धा व्हायची परमिशन नाही. वाटतंय तुम्हाला मी म्हातारा झालोय? वाटतंय मुंडे साहेब कोयता हातात घेण्याची भाषा ह्या वयात करतायत? वाटते काय म्हातारे आहेत म्हणून? असं म्हातारा वगैरे काय नाही, वय वाढत असते. ह्या शरीराला एक्सपायरी डेट नाही. कुणीसुद्धा सांगावं की ह्या शरीराला एक्सपायरी डेट आहे म्हणून. कुठल्याही ग्रंथात नाही, कुठल्याही वेदामध्ये नाही, कुठल्या पुराणामध्ये नाही. किधर भी लिखा नहीं कि इसका एक्सपायरी डेट क्या है, या कुरान में भी नहीं लिखा है कि इसका 100 साल है. आप समझ गए? इसको जितना चला उतना चल सकता है. म्हणून हम तो इसको चलाएंगे. कब तक चलाएंगे? जब तक हमारी ये जो सत्ता जो है, ये महाराष्ट्र की सत्ता जो है, ये हमारे अगली पीढ़ी के हाथ में दे के फिर बाद में हम बूढ़ा होने का सोच सकते हैं. तब तक हमको बूढ़ा होने का भी हमको इजाज़त नहीं है. हम बूढ़े नहीं होने वाले, हम बूढ़े नहीं होंगे. जब तक कि ओबीसी के हाथ में हम सत्ता नहीं देते तब तक हम बूढ़े नहीं होंगे. तर अशा प्रकारे आता उशीर झालेला आहे. मी मला जे काय बोलायचं बोललोय. आरक्षणाची लढाई सुरूच आहे, रस्त्यावरची लढाई सुरू आहे, न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता राजकीय लढाईचं रणशिंग आपण फुंकलेलं आहे. जरांगेचे जास्त काय टेन्शन घेऊ नका. जरांगे आता आणखीन थोड्या दिवसात आपल्याला कळलं जातं त्यांचं, कारण त्यांना आता जे उपोषण झालं त्याला काय विशेष प्रतिसाद पण काय मिळाला नाही. त्यांना 4-5 दिवसात कोणी सरकारचा कोणी माणूस गेला नाही त्यांच्याकडे.
म्हणजे त्याने उपोषण सोडायचे ते कशासाठी सोडलं, त्यासाठी सोडलं त्यांनी. आणि आता त्यांना निवडणूक लढायची आहे आणि आम्हाला तेच पाहिजे ना की तुम्ही मैदानात यायला पाहिजे ना. अरे पहलवान जब सामने होगा तभी लढाई होगी ना, पहलवान नहीं रहेगा तो लढाई क्या होगी. आणि म्हणून ते रणांगणात येणं आवश्यक आहे. म्हणून जरांगेंना माझं आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर उपोषण सोडून मैदानात या, तुमचे आमदार निश्चित करा. तुमच्यासमोर लढण्यासारखी आमचे गायकेसारखे आमचे पैलवान जे आहेत ते सगळे तयार आहेत या ठिकाणी, सड्डू ठोकून तयार आहेत. त्यामुळं ही लढाई जी आहे, ही लढाई आता ये जंग जारी हो चुका है. हे रणसिंग आपण फुंकलेलं आहे. सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करा, पोरं बाळा सगळे उतरा याच्यामध्ये. विजय हा आपला निश्चित आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत या येणाऱ्या विधानसभेमध्ये ही विधानसभेची सत्ता जी आहे ती सत्ता कुठल्याही परिस्थितीत हातात घ्यायची म्हणजे घ्यायची. हा संकल्प करून आजच्या मेळाव्यातून आपण घरी जायचं आहे. एवढंच आपल्या सगळ्यांना बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय ओबीसी, जय भीम.